मी या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय विवेकजी घळसाशी सर यांना विनंती करतो, आपण या समारंभाचा अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय विवेक घळसाशी सर. राम राम मंडळी, नमस्कार. 2 भाषणं ऐकून इथे लपलेला हा नरभक्षी वाघ तुमच्या समोर आलाय. आता तुमच्या कर्माची फळं भोगा तुम्ही. फार आनंद होतोय मला या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना. कित्येक आठवणी मनात येत आहेत. कर्मवीर बाबासाहेबांच्या स्मृतीला वंदन करताना त्यांच्या सहवासातल्या कितीतरी क्षणांची माझ्या मनामध्ये ज्योत पुन्हा प्रज्वलित होते आहे. सगरोळीच्या देशमुख कुटुंबाशी तसा मी अनपेक्षित आणि अकारण जोडला गेलो. कारण मी कोणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा नाही, सामाजिक परिवर्तनामध्ये अग्रेसरत्व असणारा नाही, माझा कुठलाही अधिकार नाही. सबनीस सर म्हणाले तसे मी उजवा आहे, डाव्यापेक्षा उजवा आहे. पण मी सगरोळीशी का जोडला गेलो? आणि नुसता जोडला गेलो नाही, तर कायमचा सगरोळी, शारदानगर आणि देशमुख कुटुंबांमधला भेटीगाठी होतात की नाही, वारंवारिता आहे की नाही आमच्या भेटीत, संवादात, माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही, पण एक घटक होऊन गेलो. आणि या संस्थेचा माजी विद्यार्थी नसलो तरीसुद्धा छाती ठोकून महाराष्ट्रात मी हे सांगतो, होय, सगरोळीशी माझा संबंध आहे. हे सगळं प्रमोदायन वाचत असताना त्यातल्या सगळ्या अंतरंगातल्या विविध पैलूंचा सबनीस सरांनी फार विस्ताराने आढावा घेतला. मी म्हटलं, आता मी काय बोलू? ते म्हणाले, अध्यक्ष असतोच यासाठी, उरलं तर खायचं, नाहीतर खरडून खाल्लंय असं समजायचं. बाबूजींनी त्यातलं मर्म सांगितलं की अशी साहित्यकृती, असं वाङ्मय, आत्मकथा, त्याला नाव काही द्या, तो माझा प्रांत नाही, समीक्षा करण्याचा माझा अधिकार नाही. पण हे पुस्तक वाचत असताना माझ्या मनामध्ये जो काही भाव निर्माण होत होता, यातल्या व्यक्तींच्या विषयी, संस्थांच्या विषयी समजून घेत असताना मला असं लक्षात येत होतं की सगरोळी हा बहुआयामी असा एक प्रयोग आहे जिथे सनातन भारतीय संस्कृतीचं यथार्थ दर्शन आपल्याला घडतं. यथार्थ दर्शन, सर्व विचारांना एकत्र करणं, सर्व विचारांच्या लोकांसाठी व्यासपीठ देणं, म्हणजे सबगोलंकारी होणं नव्हे. त्यातलं जे चांगलं आहे ते पुढं जावं, त्यातलं जे टाकाऊ आहे ते आपोआप गळून जावं. पण या सगळ्या प्रयोगातून माझ्या असं लक्षात येत होतं की शारदानगरचा उपक्रम असो, आमच्या देवीदास दादांचा तिथला सगळा कारभार असो, सुनील भाऊंच्या बरोबर बोलत असताना असो, प्रमोद देशींशी बोलत असताना, तर अनेकदा मला हे जाणवत होतं की या सगळ्या पाठीमागे हे जे यश आहे, ही सर्व समावेशकता आहे, सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे. सबका साथ सबका विकास असं जर मी म्हटलं तर पुन्हा मला उजवा की डावा की मधला असं काहीतरी कराल. पण हे सगळं कशातून आलं असा मी विचार करत असताना या पुस्तकातल्या मला जाणवलेल्या काही खुणा मी फक्त आपल्यासमोर ठेवतो. 40 मिनिटं माझ्यासाठी आहेत, पण पूर्ण वेळ मी घेणार नाही. मला एक कथा छोटीशी आठवते, वाघाची नाही, भुकेल्या वाघाची तर मुळीच नाही. एक पात्र, जलपात्र, पेला
एका गुरुनी आपल्या शिष्यासमोर ठेवला, रिक्त, पारदर्शी, सुंदर नकाशी आहे, आणि विद्यार्थ्यांना विचारलं की ह्या पेल्याची किंमत किती असेल रे? विद्यार्थ्यांनी सांगितलं 50 रुपये. गुरुनी त्या पेल्यामध्ये दूध ओतलं, सांगितलं आता ह्या पेल्याची किंमत किती? 55 रुपये. दूध काढून टाकलं आणि त्याच्यामध्ये रत्न घातली, आणि आता ह्याची किंमत किती? विद्यार्थी म्हणाले आम्ही अंदाज नाही बांधू शकत, हे अमोल आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सगरोळीमध्ये चाललेले उपक्रम ही एका अर्थाने मला या पेल्यावरची नक्षी वाटते. या पेल्याला वेगवेगळ्या आयामाने पद्धतीनं बघत असताना तो आकर्षक, आनंद देणारा असाच वाटतो. पण अंतिमतः माझ्या असं लक्षात येतं की ह्याच्यामध्ये रत्न जी घातली गेली आहेत त्यामुळे या पेल्याची किंमत वाढते. आणि ही रत्न घालण्याचं काम कर्मवीर बाबासाहेबांनी केलं. मी खरं तर काही टाचणं टिपणं आणली होती, पण आता जेवढं स्मरतं आहे तेवढं मी तुमच्याशी वाटून घेतो. 2-3 प्रसंग आहेत त्यातले. त्या प्रसंगातून कळतं की देशमुख कुटुंब असो, शारदा नगरचं सगळं उपक्रम असोत, किंवा ह्या माध्यमातून चालू असणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले उपक्रम असोत, हे असं होण्यापाठीमागे काय आहे तर एका शाश्वत भारतीय मूल्यांचं पूर्णपणाने रोपण बाबासाहेबांनी केलं. एक उदाहरण, प्रमोदराव जेव्हा म्हणाले की मला सरकारी नोकरी करायची आहे, पोलीस ऑफिसर व्हायचं आहे असं त्यांच्या मनामध्ये होतं, आणि बाबासाहेबांच्याकडे ते गेले आणि त्यांना सांगितलं की मला सरकारी नोकरी करायची आहे. मी कोणत्या बिंदूंकडे, ह्याचा सगळ्याचा विस्तार करण्याला आत्ता वेळ नाही आपल्याकडे, पण आपण समजूतदार आहात, समजदार आहात, सगरोळीतून शिकून आलेले आहात, त्यामुळं समजने वाले को इशारा काफी आहे. बाबासाहेब असं म्हणाले की काय करशील सरकारी नोकरी करून? सरकारी नोकरीमध्ये भ्रष्टाचार न करता पैसा मिळवता येतो का किंवा जगता येतं का? आणि असा भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशातून तू तुझा प्रपंच आणि तुझं संपूर्ण जीवन हे उभं करणार, तर ह्याच्यातून काय साधणार आहेस? सरसकट सगळे सरकारी नोकर भ्रष्टाचारी असतात असं बाबासाहेबांनाही वाटत नाही, मलाही वाटत नाही, आपल्यापैकी कुणालाही वाटत नाही. पण बाबासाहेबांचा रोग काय आहे की भ्रष्टाचाराला धरूनच जर जगायचं असेल तर त्या जगण्याला अर्थ काय आहे? आणि हा विचार, हा शब्द केवळ एका व्यवस्थेतल्या भ्रष्टाचारापुरता जोडलेला नसून जीवन जगत असताना आपल्याला पारदर्शी आणि शुद्ध जगायचं आहे, कुठल्याही प्रकारचं भ्रष्ट आचरण करायचं नाही, हा जो एक रत्नाचा भाग त्या पेल्यात पडला ना, त्यामुळे या सगळ्याला मोल आलं. दुसरा प्रसंग आहे, सैनिकी शाळेतल्या एका नोकरीसाठी माजी विद्यार्थ्यांनीच, म्हणजे शेवटी पाऊस तर सगळीकडेच पडतो, पण कित्येक खडक असे असतात की ज्यांच्यावर शेवाळं येत नाही, त्यामुळं अनेक माजी विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार झाल्यानंतर एखादा असा खडक असतो की जिथे काहीच नाही झाला. असा एक माजी विद्यार्थी बाबासाहेबांच्याकडे गेला आणि सैनिक शाळेला मोठी आर्थिक मदत देण्याचं त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. बाबासाहेबांना आनंद झाला. आणि जेव्हा हा सगळा आर्थिक योगदानाचा विषय त्यांच्या मुलाला मिळणाऱ्या किंवा मिळाव्या अशा वाटणाऱ्या नोकरीच्या संदर्भात आहे असं कळाल्याबरोबर आत्तापर्यंत अतिशय अगत्याने बोलणाऱ्या बाबासाहेबांनी तो प्रस्तावाचा कागद, तो धनादेश, ते लिफाफा फेकून दिला आणि सांगितलं की उठ इथून, हे करण्यासाठी मी करणार नाही. मूल्य दुसरं की या संस्थेमध्ये आजवर कुणाचीही नेमणूक करत असताना का या संस्थेमध्ये पूर्ण पगारी काम करणारे अर्धपगारी व अल्पपगारी असणाऱ्या कार्यकर्त्यांच्यासाठी पैसे द्यायला उत्सुक झाले का? तर संस्था चालकांनी नोकरी देत असताना त्यांच्याकडून पैसे घेतलेले नव्हते. मी गुणवत्तेच्या जोरावर नोकरी देईन आणि अशा पद्धतीचा भ्रष्ट व्यवहार, असा दलालीचं काम मी करणार नाही, हे दुसरं रत्न आहे. या सगळ्या प्रसंगातून माझ्या असं लक्षात येत होतं की बाबासाहेब ही संस्था उभी करत असताना जी मूल्य देत आहेत ना, ती मूल्य सनातन भारतीय संस्कृतीची मूल्य आहे.
तुम्हाला सोयीचं वाटणारं नाव त्याला काही द्या. काही शब्दांची खूप आपल्याला भीती वाटते. संस्कृती. प्रमोदजींच्या पुस्तकामध्ये एका परदेशी सहाय्य करणाऱ्या, पुढे त्यांनी सहाय्य खूप केलं, रमेश फोन्सेवा नावाचे ते गृहस्थ आहेत, त्यांनी पहिलाच प्रश्न हा विचारला होता की ही संस्कृती म्हणजे काय. काही जणांना अशा शब्दांची खूप धास्तीच असते म्हणा, भीती असते, आणि त्यांना असं वाटलं की ह्या संस्कृती म्हणजे हिंदू धर्माचाच प्रचार करण्याचं केंद्र आहे की काय. काही शब्दांच्या विषयीचे गैरसमज आहे, तेही कसे संवादांनी, संपर्कांनी, सहवासाने दूर झाले. आणि संस्कृती हा किती व्यापक विचार आहे आणि त्याच्यामध्ये गाढवापासून, मला हा प्रस्ताव आवडला सबनीस सर, सर्वपक्षीय राजकीयांच्यासाठी प्रशिक्षण घ्यावं, पत्रकार आणि साहित्यिकांच्यासाठी सुद्धा घ्यावं. काय होतं, काही जणांनी स्वघोषित शुद्धता जाहीर करून टाकलेली आहे. हे सोयीची नाही, हे सोयीची नाही. सगळ्यांना गरज आहे. समाजाचं प्रबोधन करणारी माणसं, पत्रकार आणि साहित्यिक, पुरस्कारांच्या जत्रेमध्ये बैल पळावेत तसे कसे पळतात हे मी बघितलेलं आहे. आणि पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर व्यासपीठावरती नैतिकतेचे पाठ देणारे कार्यक्रम संपल्यानंतर रंगीत पाहण्यासाठी कसा जीव टाकतात हेही मी बघितलेलं आहे. ते ओकलेलं मी काढलंय. त्यामुळं प्रबोधन एका विशिष्ट गोष्टीसाठीच असतं असं नाही. सगळ्यांनाच प्रबोधनाची गरज आहे. आणि आम्ही प्रबोधन करतो आहोत असा स्वघोषित अहंकार मिळवणाऱ्यांना तो जास्त परीक्षणाची गरज आहे. त्यांनी त्यांचं पहिलं परीक्षण, बाबासाहेबांनी ही मूल्य दिली. बाबासाहेबांनी हे सांगितलं की आपल्याला नेमकं काय करायचं आहे, कोणतं परिवर्तन आणायचं आहे. आणि मग त्या मूल्यांवर शुचितेच्या, सचोटीच्या, परिश्रमाच्या, सातत्याच्या आणि व्यापक मानवी कल्याणाचा हा सगळा विचार घेऊन आपण संस्कृती संवर्धन मंडळाच्या माध्यमातून काम करतो आहोत. आणि ते काम करत असताना आपल्याला सर्वांगीण विकासाचं ध्येय गाठायचं आहे. मी बाबासाहेबांच्या सहवासात मी राहिलो. प्रत्येक वेळी ही गोष्ट जाणवत होती, खोटेपणाचा तिटकारा. हिशोबाच्या बाबतीत देवीदास दादा, तुम्ही अगदी प्रतिकृती आहात बाबासाहेबांची. सगरोळीतल्याच एका व्यापाऱ्याचा मासिक हिशोब करत असताना बाबासाहेबांनी त्यांना दुकान वाऱ्यावर सोडून 5 रुपयाचा हिशोब लागेपर्यंत बसवून ठेवलं होतं. तुम्ही तसेच आहात. आणि गंमत अशी वाटते की प्रमोदजींच्याकडे तोच वारसा आहे, नेमकेपणा. बाबासाहेबांना हे सगळं घडवायचं होतं. ही सगळी मूल्य भारतीय संस्कृतीची प्राणमूल्य आहेत. ही कुठून उधार उसनवार घेतलेली मूल्य नाही आहेत. ती ह्या पेल्यामध्ये भरली आणि प्रमोदजींचं हे प्रमोदायन सुरू झालं. शेवटी आयनच महत्त्वाचं असतं. फिरणं, सातत्याने फिरणं. नाही फिरला की कुजून जातं, नाही फिरलं की करपून जातं, नाही फिरलं की आखडून जातं, नाही फिरलं की अहंकार निर्माण होतो. फिरावं लागतं, फिरवावं लागतं. आयन म्हणजे फिरणं आहे. आणि म्हणून एका शिक्षण संस्थेपासून सुरू झालेलं हे आंदोलन वेगवेगळ्या दिशांनी फिरत 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 जाऊन आज एक मोठा समाजसेवेचा, समाज परिवर्तनाचा यज्ञच तिथं उभा राहिला आहे. यज्ञ या शब्दाला हरकत नाही ना? नाही म्हणजे काय खूप सावध राहावं लागतं आजकाल. काही काळजी नाही. मी काळजी करत असतो तर मी राज्य की बात करेंगे फिर कभी. या सगळ्या परिवर्तनाच्या पाठीमागे जे मूल्य आहे त्याचं प्रकटीकरण केलं. 3 मुद्दे मला ह्यातले जाणवले. एक, दुर्लभ मनुष्य देह, सत्याकडे जाण्याची तीव्र इच्छा आणि महापुरुष संश्रय. या 3 दुर्लभ गोष्टी बाबासाहेबांच्या जीवनात घडल्या, शारदानगरमध्ये घडल्या. त्यातल्या काही महापुरुषांची नावं सबनीस सरांनी घेतली, उरलेल्या महापुरुषांची नावं मी घेतो. बाबासाहेबांच्या एका सत्कार समारंभाच्या वेळी बाबासाहेबांची खूप स्तुती केली गेली. आणि खूप स्तुती केली गेल्यानंतर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ स्वयंसेवक मोरोपंत पिंगळे त्या प्रकट कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांना असं म्हणाले की बाबासाहेब, तुमचं काम मोठं आहेच, तुमचं काम श्रेष्ठ आहे, पण पुढची सगळी वाटचाल करत असताना तुम्हाला सावध राहावं लागेल अशा पद्धतीनं खुशमस्करी करणाऱ्या लोकांपासून. आणि प्रमोद देशींनी तिथे पुढे लिहिलं की मोरोपंत पिंगळ्यांचं हे वाक्य माझ्या मनावरती कोरलं गेलं आणि खुशमस्कऱ्यांना बाजूला ठेवून खरोखर प्रामाणिकपणे तळमळ असणाऱ्या लोकांच्या बरोबर मी निघालो. बाबासाहेब स्वतः पूर्वाश्रमीच्या जीवनामध्ये काँग्रेसचे, कर्मकांडाचे विरोधी, परंपरेची थोडीशी टिंगलटवाळी करणारे, प्रमोद देशींचे शब्द वापरतोय मी. आणि त्यामुळं त्यांचे एक आप्त होते जे संघाचे स्वयंसेवक होते, त्यांची बाबासाहेब नेहमी टिंगल करत. पण एक दिवस महापुरुष संश्रया, एक दिवस असं झालं, परमपूजनीय गोळवलकर गुरुजींच्या सहवासात बाबासाहेब आले आणि गुरुजींच्या कुठल्याही वाक्याशिवाय गुरुजींच्या वागण्याने बाबासाहेबांच्या जीवनामध्ये इतका असर झाला की ते अधिक उत्कटतेने माणिकप्रभूंशी जोडले गेले, आध्यात्मिक वाटचालीकडे जोडले गेले. अनेक गोष्टी अशा घडल्या की ज्यामुळं बाबासाहेबांच्या जीवनामध्ये धर्म, अध्यात्म, परंपरा, विश्वास, श्रद्धा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. एक तर दुर्लभ मनुष्य जन्म, मला सत्य कळालं पाहिजे, ज्ञान कळालं पाहिजे अशी मुमुक्षता ही दुसरी दुर्मिळ गोष्ट. आणि तिसरी दुर्मिळ गोष्ट महापुरुष संश्रया, या महापुरुषांचा सहवास बाबासाहेबांना मिळाला. आणि या सगळ्या संस्कारातून बाबासाहेबांचं जीवन अंतर्बाह्य जे उजळून निघालं, ती तेजस्विता पुढच्या पिढीमध्ये मिळाली. किती छोटे छोटे प्रसंग आहेत बघा. मी असे 100 उदाहरणं सांगू शकतो की जी मला असं वाटलं, मी पाण्याचा प्रश्न सोडवू शकतो का प्रमोदजींसारखा? मी खरोखरच गाढवांसाठी अभयारण्य काढू शकतो का? बाबासाहेबांच्यासारखी मी खरोखरच भुकेल्या उपेक्षित मुलांसाठी शाळा चालवू शकतो का? नाही चालवू शकत. पण बाबासाहेबांनी जी मूल्ये दिली त्यातल्या मूल्यांचं, आणि प्रमोदजींनी, पुढे देवीदास दादांनी, सुनीलजींनी, एकूण देशमुख कुटुंबांनी त्याचं अनुसरण आपल्या जीवनात केलं, ते मी माझ्या जीवनात आणू शकतो की नाही? आणि माझं जगणं मी शारदानगर बनवू शकतो की नाही? एक छोटी गोष्ट, बाबासाहेबांनी आपला उत्तराधिकारी जाहीर केला नाही. सहज शक्य होतं, कुणी विरोधही केला नसता. पण जसं प्रमोदजींनी त्याचा उल्लेख केला की माझ्यानंतर काय होईल माहिती नाही, गरज नसेल या संस्थेची तर बंद पडेल, चालायची असली तर चालेल, कोणीही चालवेल, आमचे इतके कार्यकर्ते आहेत. हा पण एक संस्कृतीचा विषय आहे, कर्मचारी नाही, कार्यकर्ते आहेत ते. आणि बाबासाहेबांनी आपला उत्तराधिकारी म्हणून कुणाचंही नाव सांगितलं नाही. कशासाठी? इथे तर अजून जन्मालाही न आलेल्या पोराला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्याची धडपड चाललेली असते. असं नाही केलं बाबासाहेबांनी. हे सांस्कृतिक मूल्य आहे की मी जनतेसाठी, समाजासाठी जे उभं केलं ना, त्याचा मी स्वामी नाही आहे, त्याचा मी विश्वस्त आहे. पुढे जे काही आहे ते ठरवतील लोक. तोच संस्कार प्रमोदजींनी रोहितच्या बाबतीत केला. रोहित जेव्हा शिकून आला तेव्हा सहज म्हणाले असते प्रमोदजी की बघ हे तू काम. ते म्हणाले की नाही, तू बाहेर जा, स्वतंत्रपणाने अनुभव घे, जग बघ, शिक, माणसांशी व्यवहार कसा करायचा ते समजून घे, स्वतःला तू काया वाचा मनसा सशक्त कर, आणि मग तुला वाटलं तर तू इथे ये, तुझं स्वागत आहे. एका संस्थेच्या पुढच्या पिढीचा उत्तराधिकारी नाही, पण पुढच्या यात्रेतला वारकरी नियुक्त करताना प्रमोदजी इतका विचार करतात. आणि कोणत्याही क्षेत्रातला कसलीही परिपक्वता नसणाऱ्यांना आम्ही भावी पंतप्रधान समजायला लागतो. अद्भुत गोष्ट आहे. काय शिकायचं आहे मला ह्यातून? या सगळ्या गोष्टी, ह्यात एक डॉक्टर रानडे कॉम्रेड बघा, त्यांनी सगळी कथा तटस्थपणाने लिहिली. प्रमोदजींचं ह्यातलं सगळं मला आवडलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, सरळ, सुबोध, प्रामाणिक, अलंकाराचा सोस नाही, तत्वज्ञानाचा डोस नाही, मित्र बोलताना जसं बोलतात तसं आहे. त्यामुळे ते अत्यंत प्रामाणिक आहे. त्यात एक कम्युनिस्ट चळवळ आहे, ते गरिबांच्या विषयी वगैरे
ते असतंच, त्याशिवाय कम्युनिस्ट आहोत असं त्यालाही वाटत नाही आणि इतरांनाही वाटत नाही. पण प्रमोदजींनी जाता जाता एक वाक्य म्हटलं की सुरुवातीची सगळी आंदोलनं सरळपणाने चालली असताना एक दिवशी विळ्या कोयत्याचे झेंडे लागले आणि लोकांच्या लक्षात आलं की ही गडबड आहे, ही वेगळी संस्कृती आहे. आपले अजेंडे झाकून ठेवायचे, हळूच उतरायचं आणि मग राजकीय डावपेच करत जायचं. आणि पुढे बहुतेक सगळ्या डाव्यांची जी शोकांतिका होती ती त्यांचीही झाली. इकडे लोकांच्या प्रश्नांचं आंदोलन उभे करून ते शेवटी उत्तर आयुष्यामध्ये विदेशात जाऊन छान राहिले, बहुतेक सगळ्यांची अवस्था. काय काय सांगतायत बघा, हे रीडिंग बिटवीन द लाईन. खरं म्हणजे ह्याच्यामधला मराठी शब्द नीट चांगला सापडला असता तर वापरला असता मी. पण 2 रेषांच्या मधला जो अंतराय आहे ना, विराम, तो वाचत असताना असं लक्षात येतं की अद्भुत आहे. हे सगळं इतक्या प्रामाणिकपणे, इतक्या तटस्थपणाने प्रमोदजी सांगू शकतायत. याचं कारण सुरुवातीला बाबूजी म्हणाले तसं एक तटस्थ, 2 फांद्यावरचे 2 पक्षी, ती उपनिषदाचीच आहे. उपनिषद चालतो ना, हे सगळं मी म्हणतो, ह्याचे अर्थ घरी गेल्यावर तुम्ही हुडकून काढा. हे सगळं या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये आहे. फार छान आहे, मला स्वतःला ते खूप आवडलं. यातला पारदर्शी प्रामाणिकपणा जास्त भेटला. यातली सनातन भारतीय मूल्य आहेत ना, ती मनामध्ये रुजली आणि असं वाटलं की नाही एवढं आपण मोठं करू शकत काम, पण वैयक्तिक जीवनामध्ये हा प्रामाणिक. तंबाखूचं व्यसन या माणसाला व्यसन वाटतं. म्हणजे तंबाखूचं काही व्यसन असतं काय? विचारा ना जाणत्या लोकांना. किराणा दुकानामध्ये आता वाईन मिळणार आहे, तंबाखू हे काय व्यसन असतं काय? यांना कोणी सुधारू शकणार नाही, प्रशिक्षण कितीही घ्या तुम्ही. पण तंबाखूचं व्यसन आहे हे प्रामाणिकपणे कबूल करतात. मोठी गंमत आहे. हा सगळा पारदर्शी प्रामाणिकपणा ज्या एका विचारधारेतून आलाय, तसा प्रामाणिकपणा, पारदर्शीपणा माझ्या जीवनात आणता येईल का? माझ्या मनात आलेला प्रश्न. दुसरा प्रश्न आला देशमुखांच्या कुटुंबातल्या स्त्रिया. अद्भुत. दुपारी आम्ही बोलत होतो, मी सुनंदा वहिनींना म्हणालो की काय गंमत आहे हो, कसं काय या सगरोळीत रमलात तुम्ही? आम्हा असोत, आम्हांचं पण एक व्यक्तित्व वेगळं होतं. त्या शारदानगरला जात असत. स्वच्छता आणि स्वयंपाकघरामधला चविष्टपणा या दोन्हीकडे लक्ष देत असत. बाबासाहेबांनी आम्हांच्या संबंधामध्ये जे म्हटलंय तेही हृदयाला स्पर्श करणार आहे. मी सुनंदा वहिनींना विचारलं की कसं काय या सगरोळीत तुम्ही रमलात? म्हणजे मुन्नाभाई MBBSमध्ये हॉस्टेलवर जेव्हा मुन्नाभाईला प्रवेश मिळतो तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, मुन्नाभाई ये कैसा कमरा है, शुरू होते होते खत्म हो जाता है. सगरोळी तसंच आहे, सुरू झालं सगरोळी असं म्हणेपर्यंत सगरोळी संपलेलं असतं. इथं ह्या त्या म्हणाले की आता नाही, आणखीन एक पिढी आमच्याकडे आली अशीच. रोहितची बायको. एकाच घरातल्या 3 आणि एका घरातल्या 3 करू नये म्हणून एक गाईचं मध्ये लग्न लावून दिलं, म्हणजे 4 झाले. कसं काय या बायकांनी? आणि एकत्र कुटुंब. प्रमोदजींनी ते पण फार छान लिहिलं, मला आवडलं ते. सगळा आर्थिक कारभार दादांच्याकडे, देवीदत्त दादांच्याकडे. म्हणजे लागलेले पैसे दिराकडनं मागून घ्यायचे. बघा, स्पेस है ना, पुरोगामित्वाचं लक्षण काय? मला माझी स्पेस पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे, है ना, तर मी पुरोगामी, मी प्रगत. पण ह्या सगळ्या सुना इतक्या एकोपाने कशा राहिला? नंतर धाकटे सुनील भाऊ ते काम करायला लागल्यावर त्यांच्याकडेही पैसे मागताना संकोच नाही. अद्भुत गोष्ट आहे होई. आपल्या घरातल्या सुनांना हे प्रकरण तरी वाचायला, म्हणजे हे प्रकरण असं नका समजू, हल्ली प्रकरण आहे ना, आम्हा पत्रकारांना जरा चाहटळपणा करायची सवय असते, प्रत्येक शब्दाकडे असं. पण हा प्रसंग मला विलक्षण वाटतो. आणखीन एक प्रसंग असाच वाटतो, रोहितचा वाढदिवस कधी साजरा केला नाही. म्हणजे देशमुखांच्या घरी कोणाचाच वाढदिवस झाला नाही. बरं आहे.
आणि जेव्हा रस्ती मी जे तुरुंगात पाहिजे होते त्यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स बघतो ना, तेव्हा मला असं वाटतं की काय चाललंय हे, कशाचे वाढदिवस, काय कर्तृत्व केलं. म्हणजे ज्यांची जागा खरोखरच तुरुंगात आहे, काही जण चाललेत, काही जण गेलेत, पण अजून काही जण जातील, तर त्या सगळ्यांचे फ्लेक्स आणि त्यांचे वाढदिवस मला आश्चर्य वाटतं. आणि एक देशमुख म्हणतायत की आमच्याकडे वाढदिवस नाही, कोणाचाच नाही. विलक्षण आहे. या छोट्या छोट्या गोष्टी हल्ली फेसबुकवर मी बघतो ना, आपल्या लग्नाचा वाढदिवस आपल्या पोरांच्या काहीच लक्षात नसतं, पण बायकोच्या खांद्यात हात घालून प्रिय प्रिय आहे तर घरी ठेव, सव्हाट्यावर येऊन कशासाठी प्रिय करायला लागला तू? हे तुझीच बायको आहे, तुझ्याबरोबर राहते, तुझ्याबरोबर नांदते, आम्हाला माहीत आहे प्रिय. आणि तुझ्या लग्नाचा वाढदिवस ही काय आषाढी एकादशी आहे सगळ्यांनी साजरी करावी? मला कळ. म्हणजे सुनंदा वहिनी आणि प्रमोदजी फिरायला गेले ते सुद्धा फार उशिरा. म्हणजे गावाबाहेर फिरायला जाणं, सगरोळीत फिरायला जाणं अवघडच आहे तसं, पण गावाबाहेर कुठेतरी फिरायला जाणं आणि महत्तम देखणं शहर पुणे, तिथे कधीतरी पहिल्यांदा गेले. शक्य आहे का माझ्या कुटुंबात हे? इथे मी शनिवारी बाहेर चरायला नाही, बाहेर खायला जायचं का असं जर बायकोला विचारलं नाही तर सोमवारी माझ्या हातात घटस्फोटाचे नोटीस येते. कुलदीपक, घराचा वारसा, माझा प्राण, चिरंजीव, हां ते वाढदिवस, तिसरा वाढदिवस. चड्डी घालता येते का रे त्याला? तिसरा वाढदिवस साजरा करतो. सगळं आहे भ्रम. आणि प्रमोदजी लिहित आहेत यातलं काही आम्ही केलं नाही तरी संसार सुखी झाला. मला करता येईल का? मला नाही करता येणार सगळे जलनिर्धारणाचे प्रयोग. मला नाही 200 एकर जमीन देता येणार. मला नाही गोरगरिबांच्या मुलांना जवळ घेता येणार. पण मला या छोट्या छोट्या वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या मूल्यांचा अंगीकार करता येईल का? प्रमोद आयन हे मला सुद्धा आतून फिरायला लावतं, आयन करायला लावतं. इतकं सुंदर, सरळ, चांगलं पुस्तक. याचं मी स्वागत करतो. विकत तर घ्यालच आपण. माझी विद्यार्थ्यांना हे फुकट मिळणार नाही आहे, ते विकत घ्यायचं आहे. आणि खरोखरच आपण आलो आणि बऱ्याचदा टाळ्या वाजवल्या. हे खरं असेल तर जाताना पुस्तकं संपलीत असं मला कळू द्या, म्हणजे माझ्या मानधनाची व्यवस्था पक्की झाली. एक गोष्ट फक्त खटकली, एक गोष्ट खटकली. ती गोष्ट अशी की इतकं प्रामाणिक, इतकं सरळ, इतकं सुबोध, इतकं छान असं हे कथन असताना ह्याचं संपादन करणाऱ्या माणसांनी गडबड केली. मलपृष्ठावरती जे 2 प्रसंग सांगितले आहेत ना, ते अनावश्यक आहेत. ते कथेत आलेच आहेत, ते प्रसंगाने आलेलेच आहेत, पण या सगळ्या प्रमोदायांचं सार हे 2 प्रसंग आहेत असं मला नाही वाटत. राजकीय पक्षाची माणसं तशीच वागतात, तसं वागलंच पाहिजे त्यांनी. ते योग्य अयोग्य तुम्ही मी ठरवायचा आपल्याला अधिकार नाही आहे, ते तसंच वागतात. पण सगळ्या या कथनामधल्या 2 अशा गोष्टी की ज्याची उपेक्षाच व्हायला पाहिजे त्या निवेदनामध्ये आल्या, हे छान आहे. पण ते मलपृष्ठावर आल्यानंतर माझ्यासारख्या चोंबड्या माणसाला काय वाटतं माहीत आहे का? हाच यातला संदेश आहे. यातला संदेश हा नाही आहे. यातला संदेश हा आहे एकोप्याने राहणं. यातला संदेश हा आहे चलो जलाए दीप वहाँ जहाँ अभी भी अंधेरा है. यातला संदेश हा आहे मानवतेची पूजा परंपरेच्या प्रकाशामध्ये करत राहणं, हाच वर्तमानातला धर्म आहे. यातला संदेश आहे वडीलधाऱ्यांचा सन्मान कसा करायचा. यातला संदेश आहे की ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे, ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांनी पोचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी सेतू कसं व्हायचं. यातला संदेश आहे की सगळे मिळून जर आपण एकत्र येऊ तर हा देश जगाच्या गुरुपदी बसल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला काय मोठं ध्येय साध्य करायचं आहे ते या सगळ्या पुस्तकातला संदेश आहे. ते सगळं सोडून दिलं आणि 2 मंत्र्यांचं वागणं त्या मलपृष्ठावर आलं. मला असं वाटतं संपादकासाठी सुद्धा प्रशिक्षण वर्ग घेण्याची गरज आहे. असा प्रशिक्षण वर्ग घेण्याची
माझ्या बाबतीतली वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून मी प्रमोदजींचं, प्रकाशकाचं, तुमच्या सगळ्यांचं, आमच्या सगळ्या देशमुख कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन करतो, ऋण व्यक्त करतो आणि खूप दिवसांनी परत एकदा ह्या सभागृहामध्ये तुमच्यासमोर 60-70व्या वेळा उभा असेल मी इथे. आज खूप दिवसांनी जाता आलं, तुमच्या सगळ्यांची भेट झाली, फार छान वाटलं. मी या पुस्तकाचं स्वागत करतो. माझ्या आधीच्या दोन्ही वक्त्यांनी त्याच्या अंतरंगातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींना फार छान स्पर्श केला आहे. खरोखर माझी आपल्याला करबद्ध प्रार्थना आहे, पुस्तक विकत घ्या, संग्रही ठेवा आणि यापुढच्या काळात कोणालाही भेट देताना गुच्छ वा वस्तू भेट देण्याच्याऐवजी हे पुस्तक भेट देऊन आपण हा विचार सगळीकडे द्यावा. मी सगळ्यांच्या या उपक्रमाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या वाणी